आता आदरणीय गणेशजी नाईक साहेब ज्यांचं विजन आरोग्याविषयी खूप दृढ असं आहे आणि त्यांच्या विजननुसार जर आपल्या नवी मुंबईत आरोग्य केंद्राची प्रस्तावित झाले तर नक्कीच जनसामान्यांना त्याचा खूप मोठा फायदा होईल। आता आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या माध्यमातून मला अशी कल्पना पुढे येते की डॅशबोर्ड एक बनवायचा। जसं की आपल्या नवी मुंबईमध्ये बरेचसे प्रायव्हेट हॉस्पिटल्स आहेत ज्यांना सिडकोकडून प्लॉट्स अलॉट झालेले आणि ज्यावेळी त्यांना ते अलॉट झाले तेव्हा त्यांच्याकडून ॲग्रीमेंट बनवून घेतलं आणि त्या ॲग्रीमेंटमध्ये 10% कोटा हा लोअर इन्कम ग्रुपसाठी आहे आणि त्यांच्या माध्यमातून तशी कुठलीही सुविधा आजपर्यंत पुरवली जात नाही आहे। मग ह्या डॅशबोर्डवर आपण असं आणतो की पालिकेचे हॉस्पिटल्स सगळं जे प्रायव्हेट हॉस्पिटल ज्यांच्या 10% कोटा आपल्याला आहे असे सगळे हॉस्पिटल्स त्या डॅशबोर्डवर येतील। मी उदाहरण देते जर आता म्हणजे रात्री अपरात्री एखाद्या महिलेला प्रसूतीसाठी आणलं आणि चेकअप नंतर समजलं की बाळाला NICUची गरज आहे तर असा NICU जर आपल्या रुग्णालयात अवेलेबल नाही आहे म्हणजे वेकंट नाही आहे तर अशा वेळी असं होतं की ती महिला प्रसूतीच्या वेदनेत असते, तिला सांभाळणारी तिची आई असते एकमेव आणि तिच्या नवऱ्याला इतर ठिकाणी NICU अवेलेबल होते का हे बघावं लागतं। मग अशा वेळी NICU इथूनच त्यांना अवेलेबल करून देण्यात यावं म्हणजे त्या डॅशबोर्डवर सगळे असे हॉस्पिटल्स रिफ्लेक्ट करतील ज्यांच्यामध्ये असे बेड अवेलेबल आहे। 10% आपला कोटा आहे प्रायव्हेट सहित पालिकेच्या ह्याच्यात पण आणि मग इथूनच पालिकेची रुग्णवाहिका त्या पेशंटला त्वरित त्या NICU पर्यंत पोहोचवेल। असंच ICUच्या बाबतीत पण आहे म्हणजे ICU बेड अवेलेबल नसेल तर त्या डॅशबोर्डवर रिफ्लेक्ट करेल आणि इथल्या इथं त्यांना समजेल की कुठल्या हॉस्पिटलला जायचं आहे म्हणजे रात्री अपरात्री ह्या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये दुसरीमधून तिसरीकडे जाऊची आवश्यकता पडणार आणि रुग्णांचा गोंधळ होणार नाही आणि जास्त चांगली सर्व्हिस आपल्या पेशंटना मिळेल। आता तुम्ही रुग्णांच्या नातेवाईकांच्या